इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेखसंग्रहातून रत्नमंजुषा. आईची एक मोठी ट्रंक होती. ती नेहमी झोपायच्या खोलीत असे. आई कधी दुपारी कधी रात्री ती उघडून बसत असे. यावेळी खोलीचे दार मात्र ती लावून घ्यायला विसरायची नाही. दूर बसून बघायचं, हात लावायचा नाही कशाला, अशा अटींवर मी मात्र यावेळी तिथे असायची. भले मोठे कुलूप काढून आई ती ट्रंक उघडून तिचे झाकण भिंतीला टेकून मग आतील एक एक वस्तू बाहेर काढायची. झाकणापर्यंत दाटलेले सणंग पहिल्यांदा घडी उचलून हलक्या हाताने खाली जाजमावर ठेवायची. तिचे काठ न्याहाळायची. तिच्यावरून हलकेच हात फिरवून दुसरी घडी उचलायची. वडिलांचा निळा गर्द, रुई फुलांचा काठाचा कद, जांभळी पांबरी त्यांचा 4 बोटे रुंद जरी काठाचा जांभळा पितांबर, एक फिकट गुलाबी रंगाचा रेशमी शेला, वर जरीचे नाजूक बुट्टे असलेला आईची 2 रुंद काठापदराची रेशमी लुगडी, आई त्यांना महावस्त्र म्हणायची, आणि सर्वात खाली एक जांभळी पैठणी. या सर्व घड्यांवरून हात फिरवून बघावा, जसा घडी उलगडून बघावी असे मलाही वाटे. पण मन आवरून असे वाटणाऱ्या हातांची घडी घालून मी बसत असे. नंतर अगदी तळाला मोठी नक्षीदार अशी चांदीची तपके, ताटे, कडेने बसवलेली फुलपात्रे, तांब्या, वाट्या, द्रोण, अत्तरदाणी, गुलाबदाणी ही सर्व भांडी हळूच बाहेर काढून आई ती पदराने पुसत असे. आणि मग मला त्याची ओढ. तो दागिन्यांचा डबा ती बाहेर काढे. पितळेचा, पेढेघाटी, कडी-कुलपाचा असा तो चकचकीत डबा असे. या डब्यालाही कुलूप असे. याला मी जादूचे कुलूप म्हणे. हे आडवे कुलूप असे. त्यातील प्रत्येक कांड्यावर इंग्रजी अक्षरे असत. ती फिरती कांडी मागे पुढे करून अक्षरे जुळवली की कुलूप उघडे. आणि ते आईने उघडले की मी नकळतच हातभर पुढे सरकत असे. आई एक एक दागिना काढून न्याहाळून पदराने पुसून खाली ठेवायची. बाजूबंद, तोळबंदी, लसण्या, बिल्वदलाची टिक्का, पुतळ्याची माळ, सरी, ठुशी, केवढाली नथ, गोठ, पाटल्या असे कितीतरी. पूजेला देव मांडतात तसे ते दागिने मांडून डोळभर पाहायची आणि पुन्हा ते एक एक हलक्या हाताने डबक्यात रचायची. मग पुन्हा सर्व वस्तू सणंगट ट्रंकेत नीट ठेवून कुलूप ठोकून ती तिथेच आडवी व्हायची. मीही तिथेच बसून. आईचा चेहरा लाल कसनुसा व्हायचा. डोळ्यांच्या कोरेत पाणी लकलकायचे. मी काही विचारले की पडू दे मला म्हणून कुशीत वळायची. मीही मग मुकाट्याने दार उघडून बाहेर यायची. आता वाटते ते सगळे सणंग दागिने यांचे दर्शन तिला अस्वस्थ करत असणार. हा पत्नीकडून रुसून फुगून मागून घेतलेला, हा लग्नातला, हा पाडव्याच्या ओवळणीत तपकात घालून लक्ष दिवे उजळल्याचा आनंद देणारा, हा थोरल्यांना आहे, मलाही हवाच म्हणून पतीवर रागावून मागून घेतलेला. कितीतरी आठवणी त्या दागिन्यांभोवती निगडीत असतील. कडू गोड असल्या तरी त्या हव्याशा आठवणी. त्यासाठी ती ही दागिने उघडून बघत असेल, मन शांतवीत असेल. तिच्या मनातील काहूर तिने स्वतःपुरतेच ठेवले. मलाही ते तिने उमगून दिले नाही. तो दागिन्यांचा डबा, ते जादूचे कुलूप, ती ट्रंक हळूहळू मी विसरून गेले. निरनिराळ्या व्यवधानात त्यांच्याकडे वळून बघण्याचेही अवधान राहिले नाही. मी शिक्षण पूर्ण केले, संसाराला लागले आणि कविताही लिहू लागले.
या कविता लिहित असताना मलाही माझ्या मनात एक मंजुषा सापडली, जादूच्या कुलपाची, पण अलंकारांची नव्हे, एका अलौकिकाची मंजुषा. ज्या प्रेरणाशक्तीने मला कविता लिहिण्याला प्रवृत्त केले, त्याच प्रेरणाशक्तीने मला ही मंजुषा दिली आणि तिने त्यात ठेवण्यासाठी जे बहुमोल असे धन, त्याची जडणघडण करण्याची मनाला कुशलता दिली. सोन्याचा दागिना करताना ते प्रथम मुशीत घालून त्यातील जे सोने नाही ते नष्ट करायचे, मग ते सोने वाकवून वळवून पत्रा करून साच्यात घालून त्याचे अलंकार घडवायचे. असेच हे काहीसे. आपले आयुष्य हे प्रवाही आहे. या प्रवाहात अनुभवाच्या लाटा आपल्याला सारख्या स्पर्श करत असतात. सुखाचे, दुःखाचे, कडूगोड असे ते अनुभव मना शरीराला भावले की त्यांना मनात स्थान मिळते स्मृती रूपाने. इथून पुढे निर्मितीचे काम सुरू होते. ती प्रेरणा हा अनुभव पुन्हा आपल्या पाशी आणते. तो मुशीतून काढून त्यातले सर्व स्वपण म्हणजे अनुभव घेणाऱ्याचे स्वपण काढून तो निखळ लोलकासारखा करून, हा लोलकही विविध भावस्पर्शी असतो, कारण अनुभव घेतानाच आपण तो विविध अंगांनी घेतलेला असतो. फूल पाहणे हा अनुभव डोळ्यांपुरताच असतो आणि त्या फूल या वस्तूपुरताही नसतो. त्याचा आकार, रंग, गंध याबरोबरच त्याचे डोलणे, त्याच्या पाकळ्या गळणे, त्याच्यावर रुंजी घालणारा भ्रमर, त्याच्या पाकळ्या बघून, रंग बघून पुन्हा या संदर्भात मनाला उमटलेली पूर्वानुभवाच्या साम्य विरोधाची असंख्य भाववलये, हे अर्थ त्या फूल पाहण्याच्या अनुभवात असतात. म्हणूनच हा निखळ अनुभव हा विविध जाणीवांचा एक लोलकच असतो आणि या लोलकातही ती प्रेरणाशक्ती ठिणगीसारखी स्पंदने टाकत असते. ही निर्मितीची प्रेरणा आपल्याला आलेल्या असंख्य अनुभवांतील जे लोलक घडवून देते ते आपण या अलौकिक मंजुषेत जमा करतो. आणि गंमत म्हणजे जे एकूण काम जाणीवपूर्वक होत नसते ते ती निर्माणाची प्रेरणाच सर्व करत असते. मी आईचे दागिने पाहून सुखावले, पण या माझ्या मंजुषेतील एक कण मला बघता येत नाही, कारण त्याला जादूचे कुलूप असते आणि ती जादू फक्त त्या प्रेरणेला ठाऊक असते. ती प्रेरणा आणि हे लोलक यांनीच तर कविता घडवलेली असते ना. म्हणजे ही मंजुषा कवितेला रूप देणाऱ्या रत्नांची खाणच म्हणायची. या लोलकांनीच माझ्या आजवरच्या कविता साकार केल्या. हे लोलक मला माझ्या अनुभवातून मिळाले. मृण्मयी या कवितेबद्दल असेच. ही प्रेम कविता नव्हे. वाचकाला माझी अशी जी कविता वाटते त्यातही ती बसत नाही, पण ही कविता माझी फार आवडती आहे. तिचे सर्व लोलक या मंजुषेतीलच. यातील अनुभव काही कालानुक्रमाने आले नाहीत आणि कविताही काही लगेच लिहिली गेली नाही. त्यातले 2 अनुभव आगेमागे असे किती वर्षापूर्वी येऊन गेले. आम्ही प्रथम बेळगावी राहायला आलो ते मेच्या अखेरीस पाऊस काळात. एकदा संध्याकाळी 8च्या सुमाराला दाराशी टांगा थांबला. दारात जाऊन पाहिले तर हेच टांग्यातून उतरले. प्रथम शंका त्यांच्या आजारपणाची म्हणून टांग्याकडे धावले, पण ते हसत हसत उतरले आणि म्हणाले, चल आपल्याला जायचं आहे एकीकडे. कुठे, कशाला बोललेच नाहीत. घरात येऊन ताईला म्हणाले, तेवढे जेवणाचे उरकून घे, मी हिला घेऊन जातो आहे कामासाठी. नेसलेले पातळ चांगलेच होते. ओच्या पदर नीट केला आणि निघाले. चंदूने मी बाहेर पडताच पदर धरून गळा काढला. मग त्यालाही घेतले. टांग्यात बसल्यावर कितीदा विचारले,
अहो कुठे सांगा ना. तर म्हणाले, थांब थोडं. कॅम्पमध्ये एका चौकातील बसक्या पुलाशी टांगा थांबवला. आम्ही उतरलो आणि हे म्हणाले, ते बघ तिकडे. आणि त्यांनी सांगितलेल्या दिशेला बघते तो काय. बाई ग, असा उत्सव मी जन्मात पाहिला नव्हता. टांग्यात पाठमोरे बसल्याने उतरेपर्यंत काहीच दिसले नव्हते. चंदू तर नाचायला लागला. वर ढगाळलेले आभाळ, किट्ट काळोख, गारगार थेंब टाकणारा वारा, कॅम्पमधले वाढव्य फांद्या पसरलेले ते उंच भरगच्च वृक्ष आणि त्या वृक्षांना पानाफांद्यांतून झिळमिळ लखलखणारे असंख्य काजवे, त्यांच्या हिरवट पारदर्शी शांत अशा प्रकाशबिंदूंची ती झगमगणारी अगणित नर्तन वलये. त्या पुलावर बसून किती वेळ आम्ही त्या नक्षत्र वृत्तांत हरवलो. टांगेवाल्याने हटकल्यावर नाईलाजाने उठलो. उंबऱ्यातच चंदूने मोठ्या आनंदाने गौप्यस्फोट केला. आम्ही काजवे बघायला गेलो होतो आणि रुमालात धरलेले काजवे त्याने पुढे केले. हा अनुभव लोलोक होऊन त्या मंजुषेत जमा झाला. केव्हा कसा माहीत नाही. दुसरा मातीच्या ताजेपणाचा. इथली हिंदवाडी तेव्हा नुकती घडत होती. एकदा नोकरीवर जाताना पाहिले. तो लाल तजेल मातीची केवढी मोठी रास. ती माती मानवी स्पर्श झालेली नव्हती. धरतीच्या गाभ्यातून खणून काढलेली, अगदी ताजी, ओलसर लाल कावेच्या रंगाची. आणि ती हातात घेऊन पाहिली तर स्पर्श तरी किती स्निग्ध आणि शीतोष्ण. हाही अनुभव त्या मंजुषेत जमा झाला आणि केव्हा तरी कितीतरी वर्षे मध्ये गेल्यानंतर प्रेरणेने कुलूप काढले आणि त्या निमित्ताच्या शक्तिरूपाला हे लोलक उसळून येऊन चुंबकासारखे चिकटले, एकजीव झाले. मग मधले लोलक आले. हे लोलक आपले शब्द, आपली लय घेऊन आले आणि एक स्वप्नशिल्प तयार झाले. मृण्मय, माझी असलेली आणि नसलेली ही अशी ही अलौकिक मंजुषा आहे. इंदिरा संत यांचा रत्न मंजुषा नावाचा लेख येथे समाप्त.